Hello student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new chapter from 6th standard and chapter name is 2.2 The Worth of Fabric. First of all, we should understand the title of this story. Worth means किंमत and fabric means कपडा. तर कपड्याची असलेली किंमत इथे सांगितलेलं आहे. सो इथे एक छोटीशी स्टोरी आहे. त्या स्टोरी थ्रू तुम्हाला काहीतरी मोरल भेटणार आहे. मोरल ऑफ द स्टोरी आपण लास्टमध्ये बघूया. चला, सो लेट्स स्टार्ट अवर स्टोरी. Tiruvallur was a great Tamil saint poet who lived more than 2000 years ago. Tirukkural is the book of his teachings. It is greatly loved and respected even today. So Tiruvallur was a great Tamil saint. हे जे होते हे सेंट होते, म्हणजे संत पण होते तिरुवल्लुवर, आणि ते एक पोएट सुद्धा होते, कवी सुद्धा होते. आणि ही गोष्ट कधीची आहे? 2000 years ago, म्हणजे 2000 वर्षापूर्वीची ही गोष्ट, किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आधीची ही गोष्ट आहे. कारण तेव्हा तिरुवल्लुवर नावाचे व्यक्ती होते, जे कोण होते? तमिळ सेंट होते आणि पोएट होते. सो त्यांची जी बुक होती तिरुकुर्रल इज द बुक ऑफ हिज टीचिंग्स. त्यांनी जे पण शिकवण लोकांना दिली, किंवा त्यांचे जे पण ग्रेट थॉट्स होते, त्यांनी जे पण सांगितलेलं होतं ते या बुकमध्ये आहे. सो इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इवन टुडे. तर आत्तासुद्धा ही जी बुक्स आहेत त्या बुक्सकडे लोक व्हेरी रिस्पेक्टफुली बघतात अँड तेवढंच प्रेम त्या बुक्सला देतात. So Tiruvallur was a textile weaver. He wove beautiful fabrics and saris and sold them in a market. People said that he never got angry, never used bad words, never shouted at anyone. So Tiruvallur was a textile weaver. Textile म्हणजे काय? तर जे फॅब्रिक असतं ते विवर, विणकाम करण्याचं काम ते करायचे. कपडा विणण्याचं जो काम असतं ना, हे ते करायचे. सो ही वोव ब्युटिफुल फॅब्रिक्स. त्यांनी खूप सुंदर सुंदर फॅब्रिक्स काय केलेले होते? विणलेले होते. अँड ऑल्सो सारीज, सुद्धा ते तयार करायचे. अँड सोल्ड देम इन द मार्केट. पीपल सेड दॅट, लोक काय म्हणायचे की ही नेवर गॉट अँग्री. त्यांच्यामध्ये एक क्वालिटी होती की ते कधीही त्यांना राग यायचं नाही. ही नेवर गॉट अँग्री. नेवर यूज्ड बॅड वर्ड्स, आणि ते कुणालाही बॅड वर्ड्स यूज करायचे नाही कुणासाठी पण, कारण त्यांना रागच यायचं नाही, त्यामुळे ते कधी कुणासाठी बॅड वर्ड्स यूज करायचे नाही. नेवर शाउटेड ॲट एनीवन, आणि ते कुणावर पण ओरडायचे नाही. म्हणजे ही वॉज व्हेरी काम अँड व्हेरी पीस लव्हिंग पर्सन. ओके. सो इन द सेम टाउन देअर लिव्ड अ रिच यंग मॅन, अँड सेम टाउन अ पर्सन वॉज लिव्हिंग हू वॉज व्हेरी रिच. एक माणूस तिथे राहत होता सेम टाउनमध्ये. He was very rich and young man. So he wasted most of his time roaming around with his friends. So he was rich and also young. So what he was doing? He was wasting his time. Most of his time he wasting to roaming around with his friend. म्हणजे तो काय करायचा की आपल्या मित्रांबरोबर गावामध्ये सारखा तो फिरत असायचा. कारण तो एकतर रिच होता, त्याला काम करायची गरज नव्हती, त्यामुळे तो मोस्ट ऑफ त्याचा टाइम तो अशा पद्धतीने स्पेंड करायचा की तो मित्रांबरोबर टवाळक्या करत किंवा इकडे तिकडे मस्ती करत फिरत असायचा, लोकांची मस्करी करत. सो दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. they often made fun of other people. Made fun of other people म्हणजे लोकांची मस्करी करणे, हे त्याचं नेहमीचं एक काय होतं? त्याचा छंद होता, आपण असं म्हणू शकतो. I don't believe what people say about this Vallur, said the young man one day. I'm sure I can make him angry. Come on, let's have some fun today. सो तो जो यंग मॅन होता तो त्याच्या फ्रेंड्स जेव्हा वेन ही नोज अबाउट द तिरुवल्लुवर की तिरुवल्लुवर नेवर गॉट अँग्री, कधीच त्याला राग येत नाही. सो तो काय म्हणायला लागला की मला विश्वास होत नाही की असंही कुठला व्यक्ती असतो की ज्याला कधी रागच येत नाही. सो आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस द वल्लुवर. जेही लोक म्हणत आहे त्यावर माझा अजिबात विश्वास नाही. सेड द यंग मॅन वन डे. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. तो म्हणतोय की मला पूर्ण विश्वास आहे, मी त्याला काय म्हणू शकतो? त्याला राग आणून देऊ शकतो. कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे. आणि
ही डिसाइडेड की चलो की आज आपण काय करूयात, आज काहीतरी मजा करूया, त्याला राग येईल असं आपण वागूया. कुणाला राग येईल? तिरुवल्लुवरला. So the arrogant young man approached Tiruvallur in the market and picked up a beautiful piece of fabric. So the arrogant young man कुठे जातो? मार्केटमध्ये जातो. अप्रोच करणे म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचणे. ओके, सो तिरुवल्लुवर पर्यंत तो पोहोचतो मार्केटमध्ये. अँड पिक्ड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक. त्याच्या दुकानात जातो. इथे बघा, हा दिसतोय तुम्हाला, व्हाईट कलरचे ड्रेसअप झालेले आहेत ते कोण आहे? तिरुवल्लुवर. आणि हा जो रेड कलरचा आहे तो कोण आहे? यंग रिच मॅन. आणि हा त्याचा मित्र. सो तो काय करतो? एक जो कपडा आहे, एक फॅब्रिकचा पीस आहे, तो उचलतो हातामध्ये आणि त्याला विचारतो की हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट. ही आस्क्ड. त्यांनी विचारलं की या पूर्ण फॅब्रिकची, म्हणजे जो फॅब्रिक त्याने उचललेला आहे, याची कॉस्ट किती आहे. So Tiruvallur answered 8 coins. The saint named the price. Saint named the price म्हणजे सेंटनी त्याला उत्तर देत सांगितलं की याची प्राइस किती आहे? 8 coins आहे. The young man unfolded the fabric and tore it into two. तो जो कपडा होता जो फोल्ड केलेला होता त्याला अनफोल्ड केलं. अनफोल्ड करणे म्हणजे काय? त्याची घडी उघडली आणि त्या फॅब्रिकला 2 भागामध्ये त्याने डिवाइड केलं. म्हणजे त्याने लिटरली फाडून टाकलं. टोर करणे म्हणजे काय? फाडलं. व्हॉट्स द प्राइस ऑफ दिस पीस नाव. आणि तो त्याला विचारतोय की आता याची प्राइस मला तू सांग. त्या एका कपड्याचे त्याने किती भागामध्ये रूपांतर केलं? कन्वर्ट केलं. 2 भागामध्ये त्याने त्याला कन्वर्ट केलं. अँड नाव ही इज आस्किंग व्हॉट्स द प्राइस ऑफ दिस पीस नाव. 4 coins. The saint answered politely. The youth was taken back. त्याने काय उत्तर दिलं? 4 coins. आता त्या कपड्याचं किंमत किती झाली होती? 4 coins. सो द यूथ वॉज टेकन अबॅक. टेकन अबॅक हे काय आहे? इडियम आहे. ठीक आहे. तर टेकन अबॅक मिनिंग की टू बी सरप्राईज, शॉक. त्याला शॉक लागलेला होता. कुणाला? त्या यंग मॅनला. का? बिकॉज त्याला वाटत होतं की मी या कपड्याला फाडल्यावर सर्वात जास्त राग कोणाला येईल? तिरुवल्लुवरला. कारण आपण एखाद्या दुकानात गेलो आणि दुकानातून एखादा कपडा आपण विकत घेतोय आणि त्याच्यासमोरच आपण तो कपडा फाडतोय आणि त्याला विचारतोय दुकानदाराला की याची किंमत काय आहे, तर दुकानदार काय करेल? तुम्हाला दुकानातून हाकलून लावेल, राईट? सो इथे तो खूप शांतपणे तिरुवल्लुवर त्या माणसाला आन्सर करत होता की आता याची प्राइस काय आहे? 4 coins. So the youth was taken aback. Why doesn't the man get angry? He thought. त्याला वाटलं की याला राग का येत नाहीये. He then tore the half piece into half again. परत त्याने त्याचे 2 तुकडे केलेत. And now 2 coins was the answer. आणि तिरुवल्लुवरने नंतर आन्सर दिलं की आता याची किंमत किती झालेली आहे? 2 coins. Now it was the young man who became impatient and agitated. Now it was the young man who became impatient and agitated. So agitated means काय? Excited. आणि तो impatient. सो आता यंग मॅनला अजून राग यायला लागला आणि तो इम्पेशंट झाला आणि तो एक्साइटेड झाला की अजून याला काय करायचं आहे? आपल्याला त्रास द्यायचा आहे. ही टोर द पीसेस इंटू हाफ अगेन अँड अगेन सेईंग अँड नाव व्हॉट्स द प्राइस नाव. तो प्रत्येक वेळेस तो कपड्याला फाडत जात होता आणि विचारत होता की याची प्राइस काय आहे. तिरुवल्लुवर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राइस टू हाफ एव्हरी टाइम. आणि तिरुवल्लुवर सुद्धा काय करत होता? प्रत्येक वेळेस त्या कपड्याची किंमत तो रिड्यूस करत होता. रिड्यूस करणे म्हणजे काय? कमी करत जात होता प्रत्येक वेळेस. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रॅग्स. आता फॅब्रिक्स कशात कन्वर्ट झाली होतं? रॅग्समध्ये. आत्तापर्यंत तो एक कपडा होता, आता त्याचे काय झालं? रॅग्स म्हणजे काय? चिंध्या. कपड्यांचे ना चिंध्यांमध्ये कन्व्हर्जन झालेलं होतं. So Tiruvallur said in a quiet tone, now this fabric has become worthless. तिरुवल्लुवर काय बोललं की आता या कपड्याची किंमत काय झालेली आहे? वर्थलेस. म्हणजे आता हा कपडा काहीही उपयोगाचा नाही किंवा याची किंमत आपण ठरवू शकत नाही. आय विल नॉट नेम एनी प्राइस फॉर दिस रॅग्स. आता मी या चिंध्यांना किंवा या कपड्यांच्या झालेल्या ह्या तुकड्यांना ज्याचा काही उपयोग नाही आहे त्याला मी कुठलाही प्राइस लावू शकत नाही.
The young man did not know what to say, but he was proud of his riches, so he offered to pay 8 coins to the saint. यंग मॅन जो होता त्याला खूप प्राऊड होतं स्वतःच्या श्रीमंतीवर. सो त्याने काय केलं की त्याला पहिल्यांदा जी किंमत ऑफर्ड केली होती 8 कॉइन्स, तीच किंमत त्याने देऊन दिली. कोणाला? तिरुवल्लुवरला. फॉर द फर्स्ट टाइम. तिरुवल्लुवर स्माइल बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. And Tiruvalluvar here smiled and he calmly said की he refused to take the money. त्यांनी सरळपणे काय केलं? नकार दिला पैसे घेण्यासाठी. Young man, now this fabric is of no use. It has become worthless. Why? Because no one will be able to wear it now. आणि त्यांनी काय सांगितलं की यंग मॅन, नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. आता या फॅब्रिकचा काही उपयोग आहे का? नाही. सो इट हॅज बिकम वर्थलेस. आता हे काहीही उपयोगाचं नाही, याची काहीही किंमत नाही. बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाऊ. आता हे जे चिंध्या झालेल्या आहे, रॅग्स झालेल्या आहेत, नो वन कॅन वेअर इट. कोणी घालू शकणार आहे का? नाही. सो डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. मेनी पीपल हॅव टॉइल्ड टू मेक इट. एखादा कपडा रेडी होण्यासाठी एका दिवसात ते रेडी होत नाही असं तो म्हणत आहे. कारण एखादा कपडा जर बनत असेल किंवा एखादा फॅब्रिक रेडी होत आहे तर ते एका दिवसात रेडी होतं का? नाही. तर त्याला खूप दिवसाची लोकांची मेहनत असते त्यामागे. द फार्मर हू ग्रू कॉटन इन हिज फील्ड वर्कड हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. टॉइल्ड म्हणजे काय? तर खूप कष्ट लागतात. तर या एका कपड्याच्या मागे कितीतरी लोकांचं कष्ट होतं. द फार्मर हू ग्रू कॉटन इन हिज फील्ड वर्कड हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. आता मला सांगा, एखादा शेतकरी जर कॉटन फील्डमध्ये ग्रो करत असेल तर ते एका दिवसात ग्रो होतं का? नाही. तर त्याच्या मागे 3 ते 4 महिन्याची मेहनत असते. ही पिक्ड कॉटन फ्रॉम ईच बोल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. ते काय करत असतात? एकदा कॉटन ग्रो झालं की ते कॉटन बोल जे असतात ते काय करत असतात? स्पिनिंगसाठी देण्यात येतं. आता स्पिनिंग म्हणजे काय? तर मेकिंग थ्रेड. त्या बोलपासून काय तयार होत असतात? थ्रेड तयार होत असतात. देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पन इट इन टू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. आणि त्याच्यानंतर काय होत असते की जे कॉटनमध्ये तुम्ही बघितलं असेल की ब्लॅक कलरचे सीड्स येतात. कार्डेड म्हणजे काय? तर ते सीड्स त्या बॉलमधून काढून टाकणे. जे कॉटनचे बॉल्स असतात त्या बॉल्समधून काय करणे? डिस्कार्ड करणे. काय डिस्कार्ड करणे? ते जे काळ्या कलरचे जे त्याचे जे सीड्स असतात ते काढून टाकणे आणि त्याला स्पिनिंगसाठी देणे, म्हणजे मोठ्या धागे तयार करण्यासाठी त्याला प्रोसेस करणे. द थ्रेड्स वर डाईड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दिस लवली कलर्स. आफ्टर दॅट ते जे धागे रेडी झालेले असतात त्याला काय केलं जातं? डाय केलं जातं. डाय करणे म्हणजे काय? कलरिंग करणे. कलरिंग केल्यानंतर आपल्याला वेगळे कलर्सचे थ्रेड तयार केल्या जातात. नंतर काय प्रोसेस आहे बघा. माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इन अ ब्युटिफुल डिझाईन. आणि ते जे थ्रेड्स आहेत, जे कलरचे थ्रेड्स आहेत ते यूज करून एक ब्युटिफुल पॅटर्न, ब्युटिफुल डिझाईन साडीवर बनवलं जातं. वी थॉट सम डे समवन विल लाईक दिस फॅब्रिक, विल बी हॅपी टू वेअर इट. आणि सांगत आहे की आम्ही जेव्हा ते डिझाईन करतो, आम्ही जेव्हा ते कपडा विणतो तेव्हा आम्हाला विश्वास असतो की एक दिवस कोणीतरी येईल आणि हा जो फॅब्रिक आहे त्या व्यक्तीला आवडेल आणि तो खूप आवडीने ते फॅब्रिक घालेल. देन ऑल अवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि इथंच आमच्या कामाला काय मिळेल? रिवॉर्ड मिळेल, बक्षीस मिळेल. हेच आमच्या कामाचं काय असणार आहे? बक्षीस असणार आहे. आणि हा एक डोक्यात पॉईंट ठेवून आम्ही कपडा विणत असतो. When you destroyed the fabric, you destroyed all the love and labor and went into its making. तुम्ही फक्त हा एक कपडा किंवा हा फॅब्रिक डिस्ट्रॉईड नाही केलेला आहे, तर तुम्ही याच्या मागे असणाऱ्या सगळ्या लोकांची जी मेहनत आहे ते तुम्ही एका क्षणामध्ये काय केलेलं आहे? डिस्ट्रॉईड केलेलं आहे. मनी कॅन नॉट ब्रिंग इट्स बॅक. मनी कॅन नॉट ब्रिंग इट्स बॅक म्हणजे हे जे आहे, तुम्ही कितीही पैसे दिलेत तरी हे परत येणार आहे का? हा कपडा परत ते हे जे रॅग्समध्ये कन्वर्ट झालेलं आहे ते परत फॅब्रिकमध्ये कन्वर्ट होणार आहे का? तर नाही. तुम्ही कितीही पैसे दिलेत तरी तो परत तसा कपडा बनणार नाही.
The softly spoken word touched the young man's heart. Now he has really ashamed of himself. जे वर्ड्स तिरुवल्लरनी बोलले होते त्या वर्ड्समुळे जे यंग मॅन होता त्याला फार वाईट वाटायला लागलं की अरे आपण हे काय करून बसलोय आणि त्याला फार स्वतःवर अशेम्ड होणे म्हणजे लाज वाटायला लागली. त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली. And do you know, Tiruvallur went on to say, I can weave another fabric like this, but our life is also like this fabric. आणि त्याला जाता जाता त्याने एक सजेशन दिलं किंवा एक सुझाव दिलं. ते काय होतं की आय कॅन वीव अनादर फॅब्रिक लाईक दिस. मी परत अशा टाईपचा कपडा किंवा अशा टाईपचा फॅब्रिक विणू शकतो. बट अवर लाईफ इज ऑल्सो लाईक दिस फॅब्रिक. आपली लाईफसुद्धा काय आहे, या फॅब्रिकसारखी आहे, या कपड्यासारखी आहे. If you tear it apart with hasty, thoughtless actions, it will be destroyed. जर तुम्ही तुमच्या लाईफला काय केलेलं आहे, हॅस्टी म्हणजे घाईघाईने थॉटलेस ॲक्शन्समुळे तुम्ही जर डिस्ट्रॉय करत असणार तर ही लाईफ तुम्हाला परत भेटणार नाही. तिरुवल्लुवर words opened the young man's eyes there, and then he decided to give up his idleness and bad habits. आणि हे जे सजेशन होतं, हे सुविचार जे होते, हे चांगले विचार जेव्हा तिरुवल्लुवर जेव्हा त्याला बोलून दाखवतो तेव्हा त्याचे डोळे उघडतात आणि त्यानंतर त्याची ज्या पण वाईट सवयी असतात तो काय करतो, आयडलनेस म्हणजे विनाकारण इकडे तिकडे गप्पा मारणे किंवा बॅड हॅबिट्स जे पण त्याला होते तो ते सोडून देत असतो. तो ते सोडून देण्याचा विचार त्याच्या मनात येतो. तर स्टुडंट ही होती छोटीशी स्टोरी जी आपण बघितली, द वर्थ ऑफ फॅब्रिक. जर तुम्हाला समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असणार तर. आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता, लिहू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग.